सिद्धी कालेरच्या विपक्षामध्ये खूपच चांगली चर्चा टॉच बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाली। जास्त बिल खर्च करू नका, क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात होणार आहे। पहिल्या 5 ओव्हर तुम्हाला 25 मिनिटांमध्ये समाप्त करायचे, अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक शेवटच्या ओव्हरसाठी तुम्हाला इनफील्ड मध्ये ठेवावं लागेल। प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, हा पूर्ण लुक दाखवलं गेले ग्राउंडचा। चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीचं, जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेचा आनंद घेत आणि कॉमेंट्री बॉक्स सोडले गेलेत समीर ठाकरे। वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत। बघा, यानंतर दुसऱ्या फेरीतील ग्रामीणच्या मॅचेसना सुरुवात करणार आहोत। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल धोंडा वडवली आणि त्यांच्या विरोधात साईस्पोर्ट खारबाव। धोंडा वडवलीच्या विरुद्ध साईस्पोर्ट खारबाव दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण सज्ज राहायचं। त्यानंतर जय बजरंग भावाले बीच्या विरोधात स्टार 11 मापोली आणि अमो 11 काशीमीराच्या विरोधात जॉली स्पोर्ट कामतगर। दुसऱ्या फेरीतील अशा मॅचेस होणार आहेत आणि त्या मॅचेस पुढील प्रमाणे 4-4 षटकांच्या होतील याची नोंद असू द्या। सध्या आपण पाहतो सेकंड सेमीफायनल ऑफ द टूर्नामेंट। दुसरा सेमीफायनलचा सामना रिद्धी सिद्धी काल्देरच्या विरोधात मॅगी 11। सलामीची सोडी खेळपट्टीवर आली आहे रिद्धी सिद्धी कलर टीमच्या माध्यमातून प्रणय पाटील आणि त्याच्या सोबतीला विजेंद्र पाटील। आणि हे समीकरण पहिल्या ओव्हर मध्ये तोडण्याची जबाबदारी अलिमघर एक्सप्रेस हेमांशु पाटील। हिमांशु लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाउ, फर्स्ट बॉल विजेंद्र समोर, विकेट टू विकेट। खूप चांगला स्विंग पाहायला मिळाला, एन कटर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, पूर्णपणे बीट करत असताना बॅटरला गुड स्टार्ट। गोलंदाज हिमांशु पाटील या ठिकाणी चांगली सुरुवात करत असताना टॉट चेंडूने हिमांशु पाटीलने या ओव्हरला केली सुरुवात। पहिला चेंडू निर्धाव हिमांशु पाटील अलिमघर एक्सप्रेसच्या माध्यमातून। काल जबरदस्त सामना तुम्हाला बघायला मिळाला होता रिद्धी सिद्धीच्या विरोधात मीत 11 पहिला सुपर ओव्हरचा सामना बघितला। यावेळेला फक्त दिशा दाखवली आउटफील्ड मध्ये, जेपी त्या ठिकाणी सज्ज होता, चांगला प्रयत्न पाहायला मिळाला परंतु कॅच ड्रॉप आणि एक धाव। हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले, फक्त फ्लिक केलं होतं, मनगटी फटका स्क्वेअर लेगला जयेश पासून थोडासा बॉल अगोदर पडला, प्रयत्न चांगला होता जयेशचा परंतु एक धाव। विजेंद्र ऑफ द मार्क विथ अ सिंगल। खूपच चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, डीप स्क्वेअर लेग मध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिलाय विजेंद्रचा। सिंगल आहे त्याने, सिंगलने रिद्धी सिद्धी काले टीमचं खातं ओपन होतं। काल तुफानी खेळ दोन्ही सलामी वीरांच्या माध्यमातून आपण बघितला होता। विशेष म्हणजे वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील बरसला होता मैदानाच्या आतमध्ये आणि सुपर ओव्हर मध्ये तब्बल 24 धावा बॅटिंग करताना त्याने बनवल्या होत्या। खरपूस समाचार कौशल पाटीलचा त्याने घेतला परंतु हा सामना वेगळा। समोर मॅगी 11 जबरदस्त बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप फुलर लेंथ होता, टॉट करत असताना हिमांशु अगदी बुंदट टाकला होता ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर। काय जबरदस्त सुरुवात करून दिली आहे मॅगी स्पोर्टला हिमांशु पाटीलने। पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केली। BC4 फॉर्मॅट भिवंडीचा सिटी क्रिकेट पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला फायनल मध्ये पोहोचताना। चॅलेंज स्पोर्ट पॉइनियर संघाला परास्त करत असताना यावेळेला खेचून मारला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल। प्रणय पाटीलच्या बॅट मधून पहिला तडाखा, षटकार। काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला प्रणय पाटीलच्या माध्यमातून। ऑफ स्टंपच्या आत आला, स्लॉक स्वीपचा हा नमुना दाखवला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे धमाका षटकाराने आपल्या डावाला प्रणय पाटीलने केली सुरुवात। असेच फटके कालच्या रात्री आपण बघितले होते। मोस्ट ऑफ स्क्वेअर ऑफ द विकेट तो खेळत असतो आणि इथे आपण बघितलं स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉल सर निघून गेला 6 धावांकरिता। सिक्सरनं स्वतःचा अकाउंट ओपन करताना संघाची धावसंख्या 7। हिमांशु पाटीलच्या विरोधात पहिला काउंटर अटॅक। काल 30 धावा प्रणयच्या बॅट मधून आपण बघितल्या होत्या मेन मॅच मध्ये आणि जेव्हा सुपर ओव्हर मध्ये सामना आला तेव्हाही 24 त्याने बनवल्या होत्या एकाच मॅच मध्ये, म्हणजे 54 धावा त्याच्या बॅट मधून आपण बघितल्या होत्या आणि इथे त्याला चांगली सुरुवात मिळाली। आता गेम प्लॅन मध्ये थोडासा बदल करण्यात नक्की येणार आहे। हिमांशुच्या ओव्हर मध्ये नेमका आता काय प्लॅन असेल? फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, मिड ऑन डीप मध्ये पाठवले, लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेग राउंड द विकेट
हिमांशू यावेळेला थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता, इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल, एकच धाव. एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती ती 8 वर. सुरुवातीला 3 चेंडू हिमांशू पाटीलने चांगले टाकले, परंतु चौथ्या चेंडूवर काय मोहर लावली होती प्रणय पाटीलने आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सिंगल धाव हिमांशू पाटीलने खर्चील केली. पहिला 5 चेंडूवर टीमच्या खात्यामध्ये 8 धावा. विजेंद्र ऑन स्ट्राइक, विजेंद्र समोर लीडिंग एज, हवेमध्ये बॉल, विकेट कीपर माइटी महेंद्र डाउन द बॉल, विकेट पतन, सॉफ्ट डिसमिसल, फर्स्ट विकेट गॉन. विजेंद्र गोज बॅक टू द पॅव्हेलियन. ऍक्शन रिप्ले ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा उंचवलेल्या चेंडूवर विकेट किपर महेंद्र मागे पोचले आणि विकेटचं पतन. पहिला गडी बाद ओव्हरची समाप्तीने, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रिद्धी सिद्धी काले टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8. विजेंद्र या ठिकाणी आपण पाहतोय स्वस्तामध्ये बाद झाला, फक्त एका धावेचं योगदान. खरं तर सिद्दीक सरांनी रातो के कातिल विजेंद्र पाटील असं नामकरण जरूर केलेलं आहे, परंतु आजच्या रात्रीमध्ये तो पूर्ण फ्लॉप. 8 धावा धावफलकावर 1 गडी. न्यू मॅन इन, षटक क्रमांक पहिलं संपलं आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 8 ला 1. सुरुवात तेवढी प्रॉमिसिंग म्हणता येणार नाही दीपक, कारण पॉवर प्ले मध्ये ज्या वेळेला फिल्डर्स मोस्ट ऑफ बाहेर असतात. चला तर यानंतर जो सामना होणार आहे ग्रामीण फॉर्मॅट मधून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दोंडा वडवलीच्या विरोधात साई स्पोर्ट खारबाव. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हा. जशी 6 षटकं संपणार आपण टॉस करणार आहोत. सेकंड ओव्हर, आतिश गोडविंदे मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. आता दबाव असेल कारण अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती आणि लवकर विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज हिमांशू पाटील. राहुल माडा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पीएपी डायस येईन कडनं आता मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी 2 षटकं असतात त्या 2 षटकांमध्ये तुम्हाला नेहमीच फलंदाजांना पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं गरजेचं असतं चांगलं स्कोर सेट करण्यासाठी. राहुलचा बॉल बॅकफुटला गेले, कट केले हलक्या हातानं, धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु आता धाव मिळेलच. सुरुवातीला बघितलं नकार दिला होता, ओव्हर थ्रो झाला आणि अखेर प्रणयला त्या ठिकाणी धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या 9. दुसरं षटक राहुल माळा यांचं पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, कट केला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण झालं, धाव नव्हती परंतु ओव्हर थ्रोच्या रूपाने एक सिंगल धाव येत असताना टीमची धावसंख्या 9 वर 1 गडी बाद. नाजूक परिस्थितीमध्ये सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना. पहिल्या इनिंग मध्ये रिद्धी सिद्धी काले टीमची, कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये 8 डबा खर्च करत असताना हिमांशू पाटीलने एक महत्वाची विकेट समीर प्राप्त करून दिली आणि तो दबाव नक्की पाहायला मिळाला. परंतु आतिश गोडविंदे लॉफ केला समोर, लॉंग ऑनला बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. जबरदस्त सुरुवात केली आतिश घोडविंदेने. पीटीसीचा हा स्टार खेळाडू ऑफ स्टंपच्या थोडासा आताला पुलर लेनचा चेंडू समोर लॉफ केला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. 6 धावांसाठी षटकाराने आपल्या इनिंगला आतिश घोडविंदेने केली सुरुवात आणि 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 वर 1 गडी बाद. ग्रेट शॉट, सुपर टायमिंग. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. सर्व बॅटनं स्ट्रोक खेळणं फार कठीण असतं परंतु आतिश बेस्ट पुलर आहे. नेहमीच तो पूल स्ट्रोक अतिशय चांगले खेळतो परंतु यावेळेला सर्व बॅटनं लॉफ करताना दिसला. राहुलच्या विरोधात षटकार, हाफ ट्रॅकर हुक केलेला आहे फिल्डर जेपी वंडर बॉय भिवंडी. जेपीच्या हातून फार रेअरली कॅचेस ड्रॉप होत असतात. ऍक्शन मध्ये तुम्ही जेपीला बघितलं, आतिश घोडविंदेला आता मैदान सोडावं लागेल. चांगला झेल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर. ऍक्शन रिप्ले बॅकफुट लागलेत, अखुट्टा पॉन सेटला हुक करण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये वंडर बॉय ऑफ भिवंडी जेपी त्या ठिकाणी तैनात होते. सुंदर झेल. दुसरा झटका लागत असताना रिद्धी सिद्धी काले टीमला 15 या धावसंख्येवर. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं ना समीर, तशा पद्धतीने धावाला सुरुवात केली षटकाराने परंतु जास्त घाई आणि ते विकेटचं पतन. खर तर सुतार घाई करणं गरजेची देखील होती. पॉवर प्ले मध्ये रन्स बनवणं गरजेचे असतात. ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करता 6 षटकांमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी पॉवर प्लेची 2 षटकं ही अत्यंत महत्वाची असतात. म्हणूनच तर इथे आपण बघितलं आतिशनं पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. राहुल ज्युनियरला सफलता मिळाली आहे. राहुल माडा गोलंदाजी करतोय. सेकंड ओव्हर मध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय 38 सर्कलच्या बाहेर. न्यू मॅन इन
अनिकेत दळवी मैदानामध्ये एंटर होतोय, मॅन फ्रॉम नांदकर. नवनवीन चेहरे आता भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये आपले नशीब आजमावताना दिसलेले आहेत. संधी देण्यात आलेली आपण पाहतोय. बीसीफोर चे चेअरपर्सन प्रेसिडेंट अमोल पाटील, अल्ताफ बाली सर. पहिली जी स्पर्धा झाली होती आपण बघितली डीडी स्पोर्ट भिनारच्या मैदानावर, बीसीफोर चॅम्पियन ट्रॉफी, आणि ती स्पर्धा तपस्या 11 संघांना जिंकली होती. तो देखील नौका संघ, परंतु त्या संघामध्ये चांगली स्टार कास्ट भिवंडीतील आर्यन भोईर, सूरज केणे, आणखी अदर भिवंडीतील ग्रामीणचे तारे सितारे एकत्रित होऊन तपस्या 11 संघाकडून खेळताना दिसले. परंतु हा सामना अनिकेतला संधी मिळाली आणि फार लवकर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 16 धावा. लेग कटर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पिचिंगचा विचार केला तर ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर ठेवली, त्यामुळेच तो जास्त वल्ला आणि एक्स्ट्राच्या मदतीने सिंगल धाव ऍड झाली. धावपलकावर 16 वर 2 गडी बाद. धावा आता चांगल्या पाहायला मिळाल्यात, परंतु विकेट जात आहेत, ह्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. इथे पंच करण्याचा प्रयत्न, शॉट एक्सा कव्हरला, चांगली फिल्डिंग, डिरेक्ट हिट लागले वाटतं. अपील तर झाली आहे त्या ठिकाणी, होय, आणि पंचांनी आता टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. हा देखील लेग कट केला. डायरेक्ट हिट, पहिल्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला आहे की नाही, तिसऱ्या पंचांची मांग केली. टीव्ही अंपायर आपल्या सोबत जोडले जातील. आणि काय टेलिकास्ट आहे, अल्ट्रा स्लो मोशन मध्ये यावेळेला दाखवलं जातं. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज. डायरेक्ट हिट लागलं होतं, परंतु अंपायर टीव्ही अंपायर आपल्या सोबत जोडले जातील. शानू कुरेशी सर आपल्या सोबत जोडले जातात. रनआउट साठी अपील त्या ठिकाणी खरं तर केली होती आणि ऑनफिल्ड पंचांनी टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि एवढी मोठी स्पर्धा कुठल्या संघावरती अन्याय न व्हावा ह्याच तर कारणास्तव आपण पाहतो की ज्या ज्या वेळेला क्रुशल डिसिजन असतात त्या वेळेला टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाते. अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये या ठिकाणी दाखवलं जातं. डेंजर एंडला अनिकेत दळवी धावत असताना आदरणीय शमी मुल्ला साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि शमी मुल्ला साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. नॉट आउट, धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या 17. अनिकेत डेंजर एंडला धावत होता, परंतु डायरेक्ट हिट, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि अखेर ही धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना षटकार जरूर आला राहुल माडाच्या ओव्हर मध्ये, परंतु त्याचा देखील पलटवार तुम्हाला बघायला मिळाला. वार पलटवार तू मैं या क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही भिवंडीचं व्यावसायिक क्रिकेट, सिटी क्रिकेट खेळता त्यावेळेला मोस्ट ऑफ बघायला मिळतं. प्रणय ऑन स्ट्राईक, एक सिक्सर त्याच्या बॅट मधून 8 धावांवर तो बॅटिंग करतोय. राहुलचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी जरूर इथून कंट्रोल कराव्या लागतील, कारण राहुल माडानं आतापर्यंत दुसरा वाईट हाताळलाय. अगदी बरोबर. षटकारानंतर त्यांनी विकेट देखील प्राप्त केली होती, परंतु आता त्याची गाडी थोडीशी रुलावरून घसरली. समीर 2 वाईट चेंडू हाताळलेत. ओव्हर द विकेट राहुल. ओ ब्युटिफुल बॉल, ब्युटिफुल मुवमेंट. काय स्विंग होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर मूव्ह होणारा बॉल पाहायला मिळाला. थोडीशी बोट फिरवली ती. लेग कटर, ब्युटिफुल बॉल. लेग कटर दुसऱ्या अँगल मध्ये दाखवले. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रणय पाटीलने केला. शांत ठेवले यावेळेस प्रणय पाटीलला. इन्फॉर्म बॅटर समोर नीडरपणे गोलंदाजी राहुलची. इथे वेगामध्ये बदल आणि पूर्ण लांबीचा बॉल, आणखी एक डॉट. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः बांधून ठेवलं बॅटरला. पुन्हा लेग कटर होता पूर्णपणे आपण पाहतोय, पण फुलर लेनचा हा चेंडू बघायला मिळाला. अँड आफ्टर पॉवर प्ले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 ला 2 बॅटिंग करत असताना रिद्धी सिद्धी काल्ले.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये हिमांशु पाटीलने 8 डाबा खर्च केले, 1 विकेट प्राप्त करून दिली. पॉवरफुल गोलंदाजी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये त्याच्याकडून सुरुवात झाली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून राहुलने देखील 10 डाबा जरूर खर्च केले. एक षटकार देखील त्याच्या विपक्षामध्ये आला होता, परंतु अखेरकार शेवटचे 2 चेंडू डॉट काढत असताना त्याने 1 विकेट देखील प्राप्त करून दिली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना रिद्धी सिद्धी कालेर टीमची धावसंख्या 18 वर 2 गडी बाद. आपण पाहतात एकता ट्रॉफी 2025 हे आयोजन बीसीसी बोरिवली आणि शाहिद खानच्या माध्यमातून उभारलेली अद्भुत स्पर्धा. सेमीफायनल क्रमांक 2. एकीकडे मॅगी स्पोर्ट ज्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आहे रिद्धी सिद्धी कालेरच्या विपक्षामध्ये. प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने या टोल नाक्याच्या मैदानामध्ये गर्दी करून या स्पर्धेचा आनंद घेत असताना षटक क्रमांक 3 हिमांशु पाटील याला 3ऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. यावेळेस ऑन साइडला टर्न केलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. चौकार येतोय हिमांशु पाटीलच्या विपक्षामध्ये. खराब क्षेत्ररक्षण, मिस फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली. फुल टॉस बॉल वळवला, स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मध्ये सुरुवातीला बॉल होता, परंतु जेपी पोहोचला होता बॉलवर. अगदी वेगाने बॉल सीमारेषेला धडकताना दिसला आणि हा चौकार अनिकेत दळवीच्या बॅट मधून. गुड शॉट. मोमीन नाचन साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. अनिकेतच्या बॅट मधून चौकार आला होता, परंतु त्या अनिकेतला देखील लेग कटरचा मारा करत असताना हिमांशुने शांत ठेवले गेले. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर थोडासा कोण तयार करत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि थोडा बाउन्स देखील त्या ठिकाणी मिळाला. एक्स्ट्रा राईज होणारा बॉल होता. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न अनिकेतचा. डॉट बॉल. आकड्यांचा खेळ 22 ला 2.2. ऑफ स्टंपच्या खूपच दूर ठेवलाय. एक्स्ट्राची धाव खर्च करत असताना वाईटचा इशारा येतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी समीर पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर हिमांशु पाटीलचं अनिकेत दलवीने चौकाराने स्वागत केलं, त्याच्यानंतर डॉट, परंतु आता ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट चेंडू काढण्याच्या नादामध्ये हा आलाय वाईट. कुठेतरी बॅटर पासनं लांब राहण्याचा प्रयत्न राहिला हिमांशूचा. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आता येतोय. यावेळी समोर उडवलाय, ताकद होती परंतु टायमिंग साध्य करता आले नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. 3रा झटका लागत असताना रिद्धी सिद्धी काले टीमला 23 या धावसंख्येवर. जबरदस्त झेल हेमंत हारटचा. अंडर फ्लड लाईट अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण असतं. विड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु हेमंत हारट डाऊन दी बॉल आला आणि चांगला झेल त्यानं पकडला. भरपूर उंच बॉल उडाला होता, हे पाहू शकता. फुलर लेंथ होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि अखेर आणखी एक धक्का लागला रिद्धी सिद्धी कालदेर संघाला. अनिकेत बाद. अनिकेत बाद झाले. बाद होण्यापूर्वी 5 धावांचं योगदान दिलं, त्याच्यामध्ये एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरला सुरुवात झाली तेव्हा चौकार खर्च केला हिमांशु पाटीलने, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला हिमांशुच्या माध्यमातून पाहायला मिळते. 23 वर 3 गडी बाद. 23 ला 4 गडी बाद झाले. न्यू मॅन इन सूरज पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. बाहुबली बॅटर, खारबावचा बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे, परंतु आता त्या खेळाची गरज देखील असेल रिद्धी सिद्धी कालदेरला. मोबिनजी नाचन आमच्यामध्ये सोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 3 गडी बाद, 23 धावा, 2.3 चेंडूचा खेळ सध्या समाप्त झालाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर सूरज पाटील. यावेळी अगदी बुंद्याट होता. बॉटमचा वापर करत असताना खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक सिंगल येते सूरज पाटीलच्या खात्यामध्ये. विकेट टू विकेट लाईन बघायला मिळाली आहे. आत्मविश्वासानं हिमांशु पाटीलची गोलंदाजी आपण पाहतोय. त्याला 2रं यश मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यानं ब्रेक थ्रू दिला आणि या षटकामध्ये देखील आपण बघितला अनिकेतला बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. म्हणजे काय तर दोन्ही लेफ्ट हँड बॅटरला बाद करण्यामध्ये हिमांशु यशस्वी राहिलाय आणि तो आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसून आला. चांगले फुल्लर लेंथ गोलंदाजी करतोय. यॉर्कर लेंथ पाहायला मिळाले. प्रेरणेसाठी हिमांशु यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु दांडी गोल्ड विकेटचं पतन. 4था झटका लागत असताना रिद्धी सिद्धी काले टीमला हा दबाव आहे, प्रेशर असतो. बघा अगोदरच धावा बनत नव्हत्या आणि प्रणय पाटीलवर तो दबाव आला. इथे रिस्की स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेर निघून शफोदोन स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड द लेग ट्रिपल आउट ध्वस्त करणारा हा चेंडू. हिमांशु पाटीलला 3री सफलता.
ॲक्युरेसी गोलंदाजीमध्ये भेदकता अचूकता सध्या तरी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 सफलता त्याला मिळाल्यात. 24-4 नाजूक स्थिती रिद्धी सिद्धी कालदेर संघाची. दबाव वाढत चाललाय. अमित खोत यांचं स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. या ओव्हरमध्ये हिमांशु पाटीलने 2 विकेट घेतलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वैयक्तिक त्याचं हे दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक सुरू आहे. 24 वर 4 गडी बाद रिद्धी सिद्धी काल्लेर संघ थोडंसं संकटामध्ये सापडलंय. संघर्ष करावा लागतो धावांसाठी या मॅच मध्ये, कारण का समोरून अलिमगर एक्सप्रेस हिमांशु पाटील याचा भेदक मारा, अचूक टप्पा, चांगली गोलंदाजी. टॉस जिंकून मॅगी स्पोर्टने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित केलं. प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली मॅगी 11 टीमच्या माध्यमातून. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकाचा अक्षय थेटे. यावेळेस इनसाइड आउट टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलंय. स्ट्रोक छान होता, परंतु शतरक्षकाच्या हातामध्ये थोडीशी फंबलिंग झाली. तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. श्याम चौधरी कडून थोडीशी चुकी झाली आणि तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव पूर्ण झाली आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रिद्धी सिद्धी कालेर टीमची धाव संख्या 26 वर 4 गडी बाद. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आपण पाहतोय रिद्धी सिद्धी काल्देर संघामध्ये. तो अक्षय थेटे इथे वर आलाय. ड्रिंक्स इंटरव्हल, पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. व्हीआयपी डायचं दृश्य, एकता ट्रॉफी आणि या एकता ट्रॉफी मध्ये तमाम क्रीडा रसिक जोडले गेलेत पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून. 26वा धाव फलकावरती 4 गडांच्या मोबदल्यामध्ये डॉक्टर श्रीधर पाटील फॅम टीम रिद्धी सिद्धी काल्देर आणि एका बाजूला मॅगी 11. 2 षटक हिमांशु पाटीलचे तुम्ही बघितली. 16 धावा खर्च करत असताना 3 गडी त्यांना बाद केले. अजूनही कॅप्टन दीपू मालीचं येणं बाकी आहे. काल चांगला खेळला होता दीपेश, परंतु इथे आपण पाहतोय अजूनही भरोशाची जोडी मैदानावर. सूरज पाटील आणि अक्षय थेटे. गोलंदाजीमध्ये आता बदल. किरण पाटील कॉटेल ऑफ भिवंडी. सावध एक्सप्रेस बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय. अगदी चांगला उल्लेख केलात की रिद्धी सिद्धी काल्लेर टीम कडे बॅटिंग लाईन कागदपत्री चांगले, परंतु सध्या तरी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 वर 4 गडी बाद झालेत. कुठेतरी संघर्ष करावा लागतो. षटक क्रमांक 4 साबाद एक्सप्रेस किरण पाटील गोलंदाजी मार्क वर आणले. समोर सूरज पाटील लेफ्ट फ्रॉम द विकेटने ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर बाउन्स होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू आलाय. पहिल्याच किरण पाटीलचा हा भेदक मारा पाहायला मिळाला. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. थोडीशी मुवमेंट या ठिकाणी बघायला मिळाली. सूरज पाटील समोर चांगला बॉल या ठिकाणी हाताळतोय किरण. डॉट बॉल आपल्या षटकाला सुरुवात करत असताना 4थं षटक सुरू आहे. आता इथून टॉप गिअर जरूर फलंदाजांना टाकावा लागेल. अगदी बरोबर. यावेळेस ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगाने पूर्ण झाली. डायरेक्ट हिट केल्याचा देखील प्रयत्न होता. लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न, परंतु इथे फाईट बॅक करण्यासाठी मॅगी 11 संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यांना चॅलेंज देण्यासाठी 60च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 27वा धाव फलकावरती आणि त्यासाठी इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. दबाव वाढत चाललाय फलंदाजांवर. तो दबाव कमी करण्यासाठी 1 ते 2 मोठे फटके इथे आता येणं गरजेचे, अनिवार्य झालेत काल्देर संघासाठी. धावांसाठी सध्या रिद्धी सिद्धी कालेर टीमला संघर्ष करावा लागतो, परंतु इथून मोठे फटके सजवावे लागतील. 27 वर 4 गडी बाद. 4थी ओव्हर सध्या सुरू आहे. किरण पाटील याची बॅटची कडा मागच्या दिशेने फाईन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोचून चौकाराचं संरक्षण करतो, कारण का मागची आउटफील्ड समीर अगदी फास्ट होती. चौकाराचं संरक्षण होत असताना सिंगल येते टीमच्या खात्यामध्ये. हो, त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा बॉल जातात फार वेगाने निघून जात असतात, कारण थोडस आपण बघितलं तर त्या ठिकाणी स्लोप आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, कॅप्टनशिपला दाद द्यावी लागेल ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट सेट केलेले आहे किरण पाटीलच्या ओव्हर मध्ये. सूरज प्रत्युत्तर देईल का? यावेळेस खोदून काढल्या ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. 1 बाउन्स उचली होईल तोपर्यंत सिंगल. तो काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे किरण पाटीलने 4थ्या ओव्हर मध्ये. पहिल्या 4 चेंडू मध्ये फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. 29 धावा
सध्या आपण पाहतोय टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद झाले. प्रणय लवकर बाद झाला आपण पाहतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. विजेंद्र फक्त एका धावेचं योगदान देताना दिसला आणि तिथून आपण पाहतोय की बॅटिंग मध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आहे. नाजूक स्थिती. कुट्टप्पा अगदी ऑफस्टमच्या बाहेर होता. बॅटची कडा कॅच ड्रॉप झालीये. धावेसाठी संघर्ष. पहिली धाव अखेरकार पूर्ण होती. अक्षय थेटेची विकेट देखील प्राप्त करता आली असती, परंतु विकेट किपरने समीर चुकी केली आहे. अगदी सोपा झेल सोडला गेलाय महेंद्र यांच्या माध्यमातून. महेंद्र मागे सध्या विकेट किपिंग करतायत. इंजर आहेत तरी देखील आपण बघितलं या क्रिकेट प्रति प्रेम आहे आणि या क्रिकेट प्रति निष्ठा आहे महेंद्र मागेची. मेजर इंजरी असताना देखील आज आउटफील्ड मध्ये तो खेळतोय. या वेळेला फोर्स करण्यात आला. समोर ताकद आहे सूरज पाटील या खेळाडूमध्ये. बाहुबली बॅटरचा बाहुबली सिक्सर. काय जबरदस्त स्ट्रोक फोर्स केला होता समोर. अगदी लेग कटर करण्याचा प्रयत्न. कुट्टप्पा होता. फोर्सिंग स्ट्रोक सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा येतो सूरज पाटीलच्या बॅट मधून षटकार. सूरज पाटीलचा ब्रँडेड सिक्सर आपण पाहतोय. ऑन दी राईज असे फोर्स समोर करणं हे काम सोपं नाहीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. यानंतर जो सामना होणार आहे साई स्पोर्ट खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध धोंडा वडोली दोन्ही कर्णधार. मी आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हावं. पहिलं सत्र जसं संपेल आपण टॉस करणार आहोत. हा षटकार सुतार जो दबाव वाढत होता फलंदाजांवर तो दबाव कमी करण्याचं काम करेल आणि पुन्हा एकदा मोमेंटम रिद्धी सिद्धी काल्देर संघाच्या बाजूने येणार का. गोलंदाजीमध्ये आता बदल आपण पाहतोय. कुरुंद विलेज एंड कडनं हेमंत हरट वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर. कॅप्टननं देखील ओपिनियन मध्ये सांगितलं जेपी नक्की आता हेमंतच्या येण्यानं गोलंदाजीमध्ये सुद्धा ताकद वाढली आणि फलंदाजीमध्ये सुद्धा मॅगी 11 संघाची ताकद वाढली आहे. फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. ऑफसाइडला शॉट थर्ड मॅन. एक फिल्डर तुम्ही पाहताय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला गली रिजन मध्ये आणि एक फिल्डर तुम्ही बघितलं तर 38 सर्कल मध्ये शॉट फाईन लेगला सेट करण्यात आला. सागर त्या ठिकाणी सज्ज. ऑफसाइडला डीप मध्ये कव्हर पॉइंट लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. अक्षय थेटे समोर परफेक्टली यॉर्कर लेंथ होता. खोलवर टप्प्याचा बॉल. श्याम आज डीप मध्ये फिल्डिंग करतोय. फार कमी वेळेला आपण श्यामला डीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. मोस्ट ऑफ तर त्याची जागा शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅनला तो नेहमी उभा असतो, परंतु आज चांगलं क्षेत्ररक्षणही त्याने दाखवलं. एक धाव या ठिकाणी पूर्ण. अगदी खोलवर टप्पा होता. अगदी बॉटम एजचा वापर करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर हेमंत हरटने सिंगल धाव खर्च केली आणि स्ट्राईकवर सूरज पाटीलला आणलंय. ज्याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला. ते ग्लान्स केले त्या ठिकाणी बागे गेला बॉल. परंतु इथे धावबादची संधी दवडली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाजाला परतावं लागेल. सूरज बाद बाहुबली बॅटर आता निराश पावलांनी मैदान सोडत असताना धावबादच्या स्वरूपामध्ये दुर्दैवी हा झटका लागतोय रिद्धी सिद्धी काल्देर संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत काय घडलं. सूरजने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पुढे धावत गेला, डायरेक्ट हिट झाल्यानंतर तिथे पुन्हा चुकी केली गोलंदाजांनी. ओव्हर थ्रो झाला. ओव्हर थ्रोच्या रूपाने सिंगल धाव आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरला बाहुबली सूरज पाटील. धावबादच्या रूपाने हा 5वा गडी बाद होते 38 या धावसंख्येवर. 38ला 5 आणि आता कॅप्टन दीपेश माली एंटर होतोय मैदानामध्ये. लाईन ऑफ मानकोली. खरं तर सुतार आपण पाहतो ना की सिद्दीक सरांनी अशीच नावं नाही दिली या खेळाडूंना. त्यांची क्वालिटी आणि त्यांची क्षमता बघून आणि त्यांच्या नावरूपाला खरं तर साजेसा खेळ ते सातत्याने करत असतात. दीपेश माली ह्याच पोझिशनवर नेहमी बॅटिंग करण्यासाठी येतो, मग ते ग्रामीणचं क्रिकेट असू द्या किंवा शहरी क्रिकेट असू द्या. त्याचा क्रमांक एक वेल फिनिशर म्हणून सातत्याने त्याने भूमिका पार पाडली आहे आणि आज संघाचा तो कॅप्टन आहे. आज त्याच्याकडे ही जबाबदारी वाढलेली आहे, ती जबाबदारी त्याला पेलावी लागेल. हे म्हणतात दीपेश समोर यॉर्कर लेन परफेक्ट यॉर्कर डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय हेमंत हरट. कमाल करताना दिसलाय मैदानाच्या आतमध्ये. कालच पहिला सामना तो खेळला आणि आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. इथे परफेक्ट यॉर्कर. दीपेशकडे उत्तर नव्हतं.
वाईट यार करत ऑफस्टमच्या थोडासा दूर टाकला, शांत ठेवले गेले दीपू मालीला. हेमंत हरटणे हे बॅटल चांगलं रंगेल कारण का दोन्ही चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. डेफिनेटली एक मोठं बॅटल, मोठं युद्ध मैदानामध्ये. साईश कारभाव आणि धोंडा बळवली कॅप्टन टॉस साठी. हा चेंडू अपील जोरदार त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. परफेक्ट यष्ट्यां समोर सापडला. दीपेश माली आउट. मोठी विकेट प्राप्त करून दिली हेमंत हरटणे. एलबीडब्ल्यूच्या रूपाने इथे विकेट गमावी लागते. खातं देखील ओपन करू शकला नाहीये दीपू मालीच्या रूपाने विकेट क्रमांक 6 गमावं लागतं. ती रिद्धी सिद्धी खालील टीमला 38 या धावसंख्येवर धावांसाठी या मॅच मध्ये रिद्धी सिद्धी खालील टीमला खूप मोठा संघर्ष करावा लागतो. खातं देखील ओपन करून दिलं नाही. काय जबरदस्त गोलंदाजी या 5व्या ओव्हर मध्ये हेमंत हरटच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी सोहेल खान जे शाहिद खान यांचे भाऊजी आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सोहेल खान मी आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचे मित्र साहिल सुसे देखील त्यांच्या सोबतीला आलेले आहेत. आपलं एकता ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. वेलकम. मोबिन नाचन साहेब देखील सध्या मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेताना. हेमंतला सफलता मिळाली आहे. प्रथमेश नवीन बॅटर, परफेक्ट यॉर्कर, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड करत असताना प्रथमेश देखील बाद होतोय. मुख्य व्यासपीठ दाखवलं गेले. मान्यवर जोडत असताना या तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हेमंत हरटच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथमेश मैदानामध्ये आल्याने तसाच आल्या त्याला माघारी परतवलं. जबरदस्त यॉर्कर, क्लीन बोल्ड केला. अनप्लेबल डिलिव्हरी फ्रॉम हेमंत हरट. स्विंगिंग यॉर्कर, स्वतःला वाचवूही शकला नाही त्या ठिकाणी प्रथमेश. बॅक टू बॅक 2 झटके दिलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी सोहेल खान, शाहिद खान यांचे ते भाऊजी जीजा आहेत आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे मित्र साहिल सुसेंना देखील दाखवलं जातं. मोबिन नाचन या ठिकाणी अल कबीर खिजरला देखील या ठिकाणी दाखवलं जातं स्पर्धेचा आनंद घेताना. साईमुल्ला या ठिकाणी आपण पाहतोय. मोनू नाचनला देखील दाखवलं जात आहे. हमीद खोत साहेब देखील एकता ट्रॉफीचा आनंद घेताना. आणि हा जनसमुदाय फार प्रचंड प्रमाणात गर्दी कालही पाहायला मिळाली, आजही बघायला मिळाली आहे. या पडगामध्ये क्रिकेटचे दिवाने भरपूर आहेत आणि एकता ट्रॉफीनं सर्वांना वेड लावलेला आहे. सबको दिवाना किया. माई शेख यांना देखील दाखवलं जातं. हेमंत पंकज समोर हॅट्रिक बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टंप. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. पंकज माली फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. 9व्या क्रमांकाचा खेळाडू सबशेल नांगी टाकताना दिसलेत. बॅटर 7 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. पंकज भाटा एक्सप्रेस खरं तर ऍज अ बॉलर खूप मोठं नाव आहे. बॅटिंग ही तो चांगली करतो. आपण अनेकदा ग्रामीण मध्ये त्याला बघितलंय. परंतु इथे हेमंत हरट समोर फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना आणखी एक फलंदाज, क्लीन बोल्ड. पंकज माली बॅक टू द डगआउट. काय जबरदस्त बुंद्यात मारा सुरू आहे सध्या हेमंत हरटचा. या ओव्हर मध्ये त्याने 3 विकेट घेतलेत. अगदी झुकवलं सर्व फलंदाजांना. अफलातून दर्जेदार गोलंदाजीचा नमुना दाखवले. या 5व्या ओव्हर मध्ये हेमंत हरटने 5 चेंडू टाकले गेलेत, विकेट घेतलेत 3 आणि फक्त 2च धावा खर्च केलेत. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचा नमुना दाखवला हेमंत हरटने. त्याच्या बांधामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्याचा वापर या ठिकाणी केले. जबरदस्त गोलंदाजी. 3 फलंदाजांना बाद केलं. 1 षटक, 3 धावा, 3 विकेट. एक्सपिरियन्स कॅम्पेनर हेमंत हरटनं कमाल केली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय स्पर्धा एकता ट्रॉफी 2025 आणि तमाम आमचे स्पॉन्सर ज्यांनी आम्हाला सर्वोत्तपरी सहाय्य केलं या स्पर्धेसाठी. आमचे तमाम ट्रॉफी स्पॉन्सर, टॉस बॉक्स स्पॉन्सर, प्राइज प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर. धावसंख्या धावफलकावरती 39 ला 8. 5 षटकांचा खेळ संपला. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी आता किरण पाटीलला कंटिन्यू ठेवण्यात आलेला. हिमांशून 2 षटकांचा स्पेल हाताळला. राहुल माडाचं 1 षटक, हेमंत हरटचं 1 षटक आणि आता किरण पाटील सावध एक्सप्रेस त्याला स्पेल मध्ये कंटिन्यू ठेवलं जातं. पहिल्या षटकामध्ये किरण 9 धावा खर्च केल्या होत्या. व्हीआयपी टायर्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात हे तमाम मान्यवर एकता ट्रॉफीचा आनंद घेताना. ग्रामीणचं फॉर्मॅट, BC4चं फॉर्मॅट.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर अक्षय थेटे, खाली राहणारा बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला पंचांचा बाईचा इशारा. ओम पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेला. ओम पाटील 10व्या क्रमांकावर आलाय. जॉली स्पोर्ट कामतगर संघामधून खेळत असताना नेहमी ओमला आपण टॉप ऑफ द ऑर्डर बॅटिंग करताना पाहतो, परंतु बॅटिंग लाईनअप एवढी स्ट्रॉंग होती, परंतु आज एकही बॅटर प्रॉमिसिंग दिसला नाही. पार्टनरशिप समीर झाली नाही. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादी पार्टनरशिप झाली तर चांगली धावसंख्या बनत असते. डेफिनेटली भागीदारीची गरज होती. किरणचा बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न होता. मिसटायमिंग, डाऊन दी बॉल. स्वतः बॉलर आलेला आहे किरण. कॉट अँड बॉल, वेल जज कॅच, वेल टेकन. ओम पाटील बाद. 9वा झटका रिद्धी सिद्धी काल्देरला. अखूट टप्पा होता. हुक करण्याचा प्रयत्न केला. बॅटची टॉप एज आणि स्वतः गोलंदाज किरण पाटील चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. 9वा गडी बाद झालाय. पार्टनरशिप झाली नाहीये रिद्धी सिद्धी कालेर टीमची. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल. खारबाव कॅप्टन यस आणि दोंडा वडवली कॅप्टन दोघे आलेले आहेत. यानंतरच्या ज्या मॅचेस असणार आहेत ग्रामीण फॉर्मॅट मधील त्या 4-4 षटकांच्या असतील, याची नोंद असू द्या. 4 फलंदाज आतापर्यंत तुम्ही पाहतायत. शून्यावर बाद झाले दीपेश माली, त्यानंतर प्रथमेश, पंकज माळी आणि ओम पाटील. 4ही खेळाडू शून्यावर बाद झाले आणि आता शेवटची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहतायत फलंदाजी करण्यासाठी हर्ष भोईर मैदानामध्ये एंटर. आता पूर्ण चेंडू खेळतील की नाही खेळणार हा सुद्धा प्रश्न इथे निर्माण झाला. किरणचा अटॅक, राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म. हर्ष समोर यावेळेला जागा बनवली आहे. स्ट्रोक मॅन्युफॅक्चर करत असताना चांगला फटका पाहायला मिळाला हर्ष भोईरच्या बॅटमधून. 11व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला, परंतु ज्या पद्धतीने बॅटचा साऊंड ऐकायला मिळाला, परफेक्ट मिडल केला होता. एकच धाव. परंतु गॅप शोधता आला नाही. सिंगलने हर्षने आपलं खातं ओपन केले. टीमची धावसंख्या 41 वर 9 गडी बाद. अजूनही या इनिंगचे 3 चेंडू समीर शिल्लक आहेत. काल रिद्धी सिद्धी काल्देरचे बॅटर्स अक्षरशः मीत 11 संघावरती तुटून पडले होते, परंतु आज मॅगी 11 संघासमोर सपशेल नांगी टाकताना दिसले. यावेळेला अक्रॉस द लाईन अगेन्स्ट द टर्न हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण हेमंतचं. एकच धाव. एकेका धावेनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. मध्ये आपण बघितलं तर सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये सिक्सर आला होता, दुसऱ्याही ओव्हरमध्ये सिक्सर आला होता, परंतु एकाही बॅटरला मोठ्या डावामध्ये रूपांतरित करता आलं नाही. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर तेज सर्रार हा चेंडू पाहायला मिळाला. सुमित कुमार अँड कंपनीकडनं एकता ट्रॉफी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर समालोचन कक्षासाठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. आकाश गायकवाड, अक्षय आणि त्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय एक वेगळा विचित्र अंदाज होता बॅटरचा. एकच धाव इथे मिळाली. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालवला. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. शेवटच्या बॉलवर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या आणि अखेर 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 44 ला 9 गडी गमावले आणि 45 धावांचं आव्हान आता पार करावं लागेल मॅगी 11 संघाला एकता ट्रॉफीच्या फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. वळी आपण टॉस करण्यासाठी हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स करूया स्वागत. आणि खान शाहिद खान यांचे ते जीजा आहेत आणि त्यांच्या सोबतच साहिल सुसे, मोबिन नाचन या मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी ज्यांच्या शुभास्ते जाणार आहे.
टॉस या ठिकाणी आपण करतोय आणि कॉलिंग असेल धोंडा वडवली कॅप्टन कॉल करतोय. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे साई स्पोर्ट खारबावनं. मी मान्यवरांना विनंती करतोय की पुन्हा आपण मंचावरती विराजमान व्हावं, शुभेच्छा दिल्या. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन पराग नाकी जिंकलेले आहे. जिंकला त्यावेळेला डे फॉर्मॅटचं क्रिकेट होतं, परंतु आता नाईट खेळणार आहेस. काय निर्णय घेशील 4 ओव्हरची मॅच? काय सांगशील या मागचं रिझन? कारण सध्या तुम्ही बघितला रिद्धी सिद्धी कालदेरच्या विरोधात मॅगी 11 सामना आणि त्याही अगोदर तू एक सामना बघितला की पहिल्या डावामध्ये रन्स बनवताना थोडेसे बॅकफुटला गेले बॅटर्स. ऍक्च्युली नाईटचं आता समोरच्या संघाला कमी पर्यंत. ऍज अ कॅप्टन तू खुश आहेस का संघाच्या कामगिरीवर? याच स्पर्धेत नव्हे तर ओव्हरऑल तू जेवढ्या पण स्पर्धा ह्या सत्रात खेळल्यास? खुश तर नाही बोलू शकत, कारण साई स्पोर्ट संघाला जेवढं नाव आहे त्याप्रमाणे आता सध्या तरी आमचं क्रिकेट होत नाहीये. ट्रॉफी चांगली आहे. आता याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि जिंकण्याचाच प्रयत्न करू. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आणि धोंडा वडवलीच्या विरोधात एखादा सामना तुला आठवतो का? ठीक आहे, आठवत नाही. कसं क्लायमेटच्या हिशोबाने रोखण्याचा प्रयत्न करू बस. शुभेच्छा असेल पराग आणि तुला तुझ्या संघाला सुद्धा. नाणेफेकी गमावली, बॅटिंग करायची. मनासारखं झालं की मनाच्या विरोधात? मनाविरुद्ध झालं. म्हणजे तुलाही फिल्डिंग, परंतु बघा क्रिकेटमध्ये टॉस हा नेहमी एकच जण जिंकत असतो. तुला चॉईस मिळाली नाही, आता बॅटिंग करायची. खारबावच्या विरोधात धावसंख्येपर्यंत पोहोचणार आहेस. 4 ओव्हरची मॅच आहे, 50+ जाण्याचा ट्राय करू. धोंडा वडवली एक चौकर संघ म्हणून आता भिवंडीमध्ये ओळखला जातो, कारण लेट कबीर निर्मल ट्रॉफीमध्ये तुम्ही खूप चांगला खेळले होते. मला वाटतं फायनल पर्यंत पोहोचले होते. त्याच्यामुळे या विभागामध्ये तुम्ही खरं तर मोस्ट ऑफ येत नाही. या स्पर्धेमध्ये आलं, खूप चांगलं वाटलं आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आहे. बाडी असोसिएशन मध्ये संघ असतो, पीटीसी मध्ये आणि एकदा वाटलं आमच्याकडे एवढे नाईट टुर्नामेंट होत नाही आणि इकडे नाईट टुर्नामेंट डे नाईट फॉर्मॅट असतो, त्याच्यामुळे खेळायला चांगलं वाटते आणि नवीन नवीन टीम सोबत खेळायला पण मजा येते. असतील तुला देखील आणि तुझ्या संघाला. हॅपी शॉप टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे. साईश खारबाव वन टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करताना तुम्ही संघाला. पुन्हा आपण जाऊया थेट सरळ समालोचन कक्षामध्ये आणि तू जोडले जातील व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भावे सर. धन्यवाद समीर ठाकरे, धन्यवाद दीपक सुतार. खेल की शुरुआत होने जा रही है. लक्ष्य मांगीलाल पालीवाल फेम टीम के सामने 45 का. BC4 सिटी क्रिकेट में ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं. बैक टू क्रिकेट. पहली गेंद बहुत खूबसूरत कवर ड्राइव, सीधा ट्रैवल होती हुई कवर्स में 1 रन. खाता खुला प्रणव भुईर का, खाता खुला मैगी 11 का. ऑनलाइन इस वक्त भिवंडी के धनवान मांगीलाल पालीवाल साहब हमसे जुड़े हैं, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं. श्याम चौधरी रॉक ऑफ टेमगर, क्या कमाल की बल्लेबाजी की थी. 49 बनाए थे BC4 चैंपियन ट्रॉफी में. रात बहुत सुहानी, लेकिन ये रात ढलने का नाम नहीं लेंगी, क्योंकि अभी भी इसके बाद 5 मैचेस और खेले जाने एकता ट्रॉफी फॉर्मेट में. पंकज माली, बाटाल एक्सप्रेस फ्लिक कर दिया है, गेंद निकल गई है लॉन्ग लेग का और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में 4 रन. पिकअप शॉट, केवल बल्ला फेक दिया था श्याम चौधरी ने. हे आपण पाहू शकता, केवळ दिशा दाखवली. लॉर फुलटच चेंडू होता आणि या आपण पाहू शकता की पिक केलं होतं चेंडूला. पिकअप शॉट श्याम चौधरीच्या बॅट मधून. एकता ट्रॉफी में रंग भरने के लिए हमारे तमाम स्पॉन्सर का खुसूसी धन्यवाद शुक्रिया अदा करने जा रहे हैं. फर्स्ट प्राइज स्पॉन्सर ग्रामीण विष्णु चंदे साहब, साथ ही साथ राहुल चंदेरपुरी
फैमिली को हम थैंक्स कहेंगे। पंकज माली स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन। चौकारानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 10 का दम दाखवताना श्याम चौधरी. क्या बल्लेबाजी कर रहे हैं श्याम चौधरी, पलटवार। हालांकि रिद्धि सिद्धि काले ने केवल 45 का लक्ष्य रखा है। आमिर तासे जो कि टीम के कैप्टन भी है और हमारे स्पॉन्सर भी है, काशीमीरा वालों ने कमाल की बल्लेबाजी की थी पहले मैच में। भाटाल एक्सप्रेस महंगे साबित होते हुए पंकज माली श्याम चौधरी को, ये भी जाएंगी मैदान के बाहर, ऑफ स्टंप के बाहर से स्वंग किया था, 6 रन। नो बॉल भी है, बीमर करेला ऊपर से नीम चढ़ा। अतिशय या महागडे या गोलंदाजी पाहायला मिळते. खरपूस समाचार श्याम चौधरी कडून घेतला जातोय. आपण पाहू शकता पहली ओवर में रिस्क लेके बल्लेबाजी कर रहे हैं श्याम चौधरी। रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है, किस्मत भी बहादुरों के कदम चूमती है। और सुबह दुमर रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है। दूर से खेलने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। पहली अच्छी गेंद की वहां पर पंकज माली ने। आप देख रहे हैं एकता ट्रॉफी रजनी क्रिकेट, स्वागत है आप सभी का। BC4 फॉर्मेट में दूसरा सेमीफाइनल चलता हुआ, फिर दूर किया है, फिर चॉप करने की कोशिश, अब की बार वाइट। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ मैगी 11 का 19। डगआउट में मैगी 11 के मेंटोर शाहिद अंसारी भी है। राइट आर्म राउंड स्टंप्स, लेग स्टंप के बाहर, फिर वाइट। गरीबी में आटा नहीं गिला कर रहे हैं, बल्कि पूरी की पूरी, कहते हैं ना, वो पूरा आटा गिला कर रहे हैं। आपने रन कम बनाए। देखिए इस तरह का जो स्कोर रहता है ना, उस पर आपको अटैक करना होता है, विकेटें लेना होती है। सामने की ओर से आते हुए पंकज माली, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है, गजब का कवर ड्राइव है। सुरेश रैना का अंदाज, 4 रन। व्हाट अ प्लेयर इज रॉक ऑफ टिमगर श्याम चौधरी। पहले ओवर में ही मैच में मजबूत गिरफ्त। ये नहीं भूलना चाहिए कि नंबर 1 पे चैलेंज है, नंबर 2 पे तपस्या सोनाली और नंबर 3 पे मैगी। इस मरतबा टर्न कर दिया, पैरों के सामने टक्ड अवे ऑन द ऑन साइड फॉर सिंगल। एक ओवर की समाप्ति और सिल्वर जुबली रन दिए वहां पर, 25 रन। ग्रामीण क्रिकेट का फर्स्ट प्राइज हमें स्पॉन्सर किया विष्णु चंदे साहब, 1 लाख, उनका हम विशेष धन्यवाद करते हैं। इस वक्त हमारे बीच जुड़ने जा रहे हैं मैन ऑफ द सीरीज बाइसिकल स्पॉन्सर सिटी के शाहिद चिखलेकर साहब, उनका हम तहे दिल से इस्तेकबाल करते हैं। आपको गाड़ी अंदर लाना है, 1 मिनट के लिए खेल रोकना है। शाहिद चिखलेकर हमसे जुड़ते हुए मैन ऑफ द सीरीज बाइसिकल ये आप देख सकते हैं, जी हमसे जुड़ चुके हैं।
टू, पावर प्ले टू खेलने की ताकत को कहते हैं, लेकिन पावर प्ले हमेशा क्रिकेट में दो धारी तलवार बना है। शाहिद चिखलेकर जुड़ते हुए आपका तहदिल से इस्तेकबाल, वाइड यॉर्कर बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। एकता ट्रॉफी का जुनून इस वक्त टेनिस क्रिकेट और परगा परिसर में छाया हुआ है। पैक क्राउड इस वक्त नजर आ रहा है। अगला मैच हो रहा है इस मर्तबा अच्छी गेंद थी, गति परिवर्तन। ढोंडा वडोली बनाम साइंस कारबांव, उसके बाद जीबी स्पोर्ट बावाले और स्टार 11 मापोली, जॉली स्पोर्ट कामतगर और अम्मू 11 काशी मीरा। मीरा रोड को शिकस्त दिए जॉली ने, अब उनके सामने काशी मीरा। प्रथमेश विषय सामना करेंगे प्रणव भोयर। दूर से खेलने की कोशिश, पैरों में हरकत नहीं थी। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। लैक ऑफ फुटवर्क रहा था। सोहेल खान हमारे बीच में, साहिल भी है और सभी का हार्दिक स्वागत। अच्छा बॉलिंग एक्शन है विषय का। ईच एंड गॉन, दूर से खेले, बल्ले के अंदर लगी, विकेट कीपर दीपेश माली के हाथों में कैद होती भी पहला झटका लगा है टीम मैगी 11 को। ये साल की टीम भी मैगी 11 की शुभा धुमाल उसी तरह की टीम है जिस तरह हमने देखी थी 2017-18 में। लोग मैगी खाना भूल जाते थे, लेकिन मैगी के मैचेस देखना नहीं भूलते थे। इस साल भी मांगीलाल पालीवाल ने एक मजबूत टीम उतारी है। हमारे बीच हमारे मैन ऑफ द सीरीज बाइसिकल सिटी के स्पॉन्सर शाहिद चिखलेकर साहब वीआईपी मंच पे हम तहदिल से आपका इस्तेकबाल करते हैं। एकता ट्रॉफी में फर्स्ट प्राइज हमें स्पॉन्सर किया विष्णु चंदे साहब ने 1 लाख रुपए। विष्णु चंदे साहब साथ ही साथ पूरी फैमिली को हम थैंक्स कहेंगे। राहुल चंदे। फर्स्ट प्राइज सिटी क्रिकेट का स्पॉन्सर किया अल्ताफ बाली ने 40,000। प्रथमेश विषय इस मरतबा खींच के मारने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, शॉर्ट लेग पे गेंद छुड़ा लिया है, रन और ओवर थ्रो हुआ है और गेंद 5 रनों के लिए बाहर। गरीबी में आटा गीला किया जा रहा है। 5 रन स्कोर में आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 31 पे पहुंचा है। लगभग जान निकल गई है इस मैच की। एक तरफा मुकाबला होता हुआ दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा हार चाहता है न एक तरफा प्यार। तीसरे ओवर में और चौथे ओवर में क्या होगा ये सुनते हैं शुभा धुमाल से। मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय मॅगी 11 संघ, कारण लक्ष्य तेवढं मोठं नव्हतं, केवळ 45 धावांचं लक्ष्य। हर्ष भोईर मॅन फ्रॉम देवा गोलंदाजी ट्रॅकवर दूरवरच्या टोकाकडून सागर आणि त्यांनी या फटका खेळलाय, कारभारीने लाई भारी। एक कारबारी सब पे भारी। क्या शॉट खेला है, बॉटम एंड का इससे अच्छा इस्तेमाल नहीं हो सकता है।
बैकफुट पे चले गए, खींच के मारा ऑफ स्टंप के बाहर की गेंद को। फुल पावरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल एंड वंडरफुल। सागर रनों के सागर बनते हुए पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका आणि हा देखील चेंडू निघून जाते सीमापार। आणखीन एक षटकार। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं और क्या मैच जीता गया। साहिबा कितने रन चाहिए? 2 रन चाहिए। जल्दी है श्याम चौधरी को। केवळ इथून 2 धावांची आवश्यकता आहे। बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहतोय। पहिला सुपर आणि त्यानंतरचा हा सुपरचा उपर। सागर कारभारीची लई भारी फलंदाजी। केवळ 2 धावीने दूर मॅगेलेव्हना संघ विजयापासून, अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यापासून। विजय फटका पाहायला मिळेल का की अजून प्रतीक्षा करावी लागेल? झेल तिथे पकडला जातोय आणि थोडी प्रतीक्षा अजून करावी लागेल मॅगेलेव्हन संघाला। साथ ही साथ हम विशेष धन्यवाद करेंगे सचिन गोडविंदे जी का, सेकंड प्राइज स्पॉन्सर 50,000 ग्रामीण। सिटी क्रिकेट में सेकंड प्राइज स्पॉन्सर किया 20,000 पंडित एंड पाटिल साहब ने, उनका विशेष धन्यवाद। थर्ड और फोर्थ प्राइज रुपेश यादव गोल्डमैन डोले ग्रामीण का स्पॉन्सर किया है। ट्रॉफीज की अगर बात करें, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन और मैन ऑफ द सीरीज को स्पॉन्सर किया है सनम कुमार इन कंपनी, धनंजय गौली, अन्ना सेठ और सनम कुमार धनंजय गौली इन द मेमोरी ऑफ रीचा गौली। यावेळी मात्र किरण यांनी देखील आकाशामध्ये हा फटका खेळलेला आहे आणि किरण देखील आल्या पावल्या माघारी परतताना। यहाँ पर एक बात तो ये है कि 2 गेंदों में 2 सिक्सर लगने के बाद विकेट हैट्रिक पे आ गए हर्षवीर। साथ ही साथ हमारे बीच शाहिद खान की नूरे नज़र हमजा खान और दुख्तर अख्तर माहिरा खान, जिनके नाम से डगआउट है, ये आप उनको देख सकते हैं, पहुंच चुकी है। स्वागत है। सिटी ट्रॉफीज को स्पॉन्सर किया है फर्स्ट, सेकंड, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, मैन ऑफ द सीरीज रमीज पटेल और माजी सरपंच तलोली जैद पटेल ने। इस बीच खींच के मारा है, पुल है और पावरफुल है। मैच को जीत लिया है मांगीलाल पालीवाल फैम टीम मैगी 11 ने, और बैक टू बैक दूसरे कप के फाइनल में फिर धर्मराजा का चित्र नजर आएगा कल, चैलेंज बनाम मैगी। कॉन्ग्रेचुलेशन मांगीलाल पालीवाल, ऑनलाइन हमसे जुड़े हैं, एंड कॉन्ग्रेचुलेशन मेंटोर शाहिद अंसारी, ऑल टीम, स्पेशली वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल द कैप्टन। हार्ड लक दीपेश माली, हार्ड लक डॉक्टर श्रीधर एंड राकेश पाटिल, हार्ड लक रिद्धि सिद्दीकालेर। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है पामोले का जवाब नहीं और हेमंत अड़ाट का जवाब नहीं। टॉलमैन कॉटनी वॉश ऑफ भिवंडी, हेमंत अड़ाट इज द मैन ऑफ द मैच। 1 ओवर और कुल मिलाकर 2 रन और 3 विकेट। फील्डिंग तुरंत लगाना है। साइंस खारबाव, आपको फील्डिंग तुरंत लगाना है बिना किसी विलंब के। हेमंत अड़ाट आपको आना है मैन ऑफ द मैच। और इस वक्त हमें गोल्डन जोड़ी प्रेजेंटेशन बॉक्स स्पॉन्सर बाय सदा पाटिल एंड बाला पाटिल, और मैं सीरीज के हमारे साइकिल के स्पॉन्सर शाहिद चिकलेकर साहब से रिक्वेस्ट करता हूं कि आपको आना है। वेलकम शाहिद चिकलेकर साहब। एंड ये हम हेमंत अड़ाट आपको ट्रॉफी दे रहे हैं, काशिफ मुरुमकर स्पॉन्सर, मैन ऑफ द मैच की ट्रॉफी।
बहुत शुक्रिया सर हमसे जुड़ने के लिए। अहमद, फ्यू वर्ड्स। देखिए, हेमंत को खेलता देखकर सिर्फ ऐसा नहीं कि कमेंटेटर्स, दर्शक भी बहुत खुश होते हैं। एक ऐसा खिलाड़ी जिसने हमेशा अच्छा परफॉर्म किया है। पहले तो ये बताइए हेमंत कि एकता ट्रॉफी का जो चाम है कैसा लगा? बहुत अच्छा चाम है। कोनगांव में इतना बड़ा टूर्नामेंट है, बहुत अच्छा लग रहा है अभी खेलने में। और आज जो बॉलिंग की है और ये जो मैन ऑफ द मैच मिला है, लगता है कि शुरुआत है और यहाँ से हेमंत आगे देखेंगे। देखेंगे अभी जितना टाइम लगेगा उतना खेलेंगे। 2 टूर्नामेंट तो खेला ही नहीं मैं, ड्यूटी की वजह से जेएस का ज़्यादा प्रेशर था, आना ही पड़ेगा इसलिए आ गया। कल फाइनल है, फाइनल में आप रह के इसी तरह मैगी के लिए परफॉर्म करेंगे? हाँ पक्का। ये थे दोस्तों पामोलिचा जवाब नहीं है, हेमंत अडट सा जवाब नहीं। हेमंत अडट, मैं आपको लिए चलता हूँ कमेंट्री बॉक्स में।